कुछ बन के दिखाओ, कुछ करके दिखाओ। 1674 ला शिवप्रभूंचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्याच रोहा रायगडचा महाराष्ट्र केसरी झाला। एक गरीब घरातला धनगराचं पोरग समाधान घोडके, जापाची झोपडी होती, पण 2010 ला महाराष्ट्र केसरी झाला आणि महाराष्ट्रभर थैमान घातला त्याला। 2018 पर्यंत मैदानी कुस्त्या केल्या, अनेक दीप्यमान कुस्त्या त्या समाधान घोडकेने केल्या आणि 2010 रोहा रायगडचा महाराष्ट्र केसरीचा बहुमान त्याने रोहा रायगडला सोलापूर जिल्ह्याला भेट दिला। असा इतिहास सिन्नर आणि चांदवड कुस्ती करा, मोठ्या कुस्त्या जोडायला प्रारंभ झालाय। अंग भर डोळे आले, एकलंगी पंच आपण लावलेल्या कुस्तीकडे बारकाईने लक्ष द्या। मानाची गदा झळकावा जरा, मानाची गदा कोणाच्या खांद्यावर देऊन झळकावा वाटतं की बघू द्या की लोकांना मानाची गदा। विनंती करतो आयोजकांना की त्यांच्या बाजूला पाणी घे ना, छोटासा शिडकावा द्या जेणेकरून धूळ उडणार नाही। कुस्ती लक्ष ठेवा पंच। या ठिकाणी मदन कांदळकर, मदन भोसले और वाल्मिक कांदळकर या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना हे सुंदर असं मैदान मोहन भाऊने भरवलंय, त्यांचा एक छोटासा सत्कार त्यांना करायचा आहे। मोहन भाऊने तो सत्कार स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करतो। गावचे लोक आणि कमिटीवाले थोडं ते म्हणतात पाणी जर जवळ असेल तर कमिटीवाले आणि होताय का, चला तुफानी कुस्त्या लागल्या आता। त्या कुस्तीला वेळ द्या पंच गोडशे। एकलंगीवाली कुस्ती बरेच वेळ झालाय, दोघं पैलवान चांगले लढलेत, वेळ द्या। आणि चांदवड आणि सिन्नर 2000 रुपयाची कुस्ती आपली, मध्ये घ्या उपस्थित आहे। सिन्नर चांदवड इनाम 1500 रुपये। तुफानी कुस्त्या लागतंय आता, नवडा जाऊया कुस्तीला वेळ द्या। कुस्ती करा पहलवान, वक्त किसी के लिए रुकता नहीं, वो चलता ही रहता है। 7:30 वाजले, मानाची गदा झळकायला लागले, मानाची गदा। पहिलवानांनी हलकी कुठे हलकी वाजा की जागेवरती की वाजा। सिन्नर वाले चांदोड वाले कुस्ती करा, द्या की पाटलांच्या खांद्यावर, द्या की पाटलांच्या खांद्यावर फिरू द्या की। पाटलांची कुस्ती पाटलांनी केली, दस्तरंगा पेशंट थोडाच खाली कर, दस्तरंगा टावर पहिल्यांदा चितपट करायचे, फिरू द्या मानाचे गदा पाटलांच्या खांद्यावरती। कज्ज मज्ज नरसिंह परशुराम वराह आधुनिक काळापासून चालत आलेली कुस्ती। पंचांना निर्णय, वाली सुग्रीवाची कुस्ती झाली, वाली सुग्रीवाची कुस्ती झाली, एक मल्ल युद्ध झालं होतं, भीम बकासुराची कुस्ती झाली, भीम जरासंधाची कुस्ती झाली होती, कृष्ण कंसाची कुस्ती झाली होती, कृष्ण शिशुपालाची कुस्ती झाली होती, बरोबर। फार मोठा त्रेतायुग कलियुग सतयुगापासून चालत आलेली कुस्ती आपली परंपरा, आपली संस्कृती। आता कुस्तीला गती आली आहे, मानेवर हाताचे हातोडे पडायला लागले की दिवसा चांगले दिसतात। पैलवानाची मान, हत्तीची मान आणि सापाची मान मजबूत असावी लागते। इकडे पंच नवरावती कुस्ती नाही लागत आहे का, शेख आणि ढोलर नवराज भाऊ इकडे। तुफानी कुस्त्या चालू झाल्या, आखाड्याला रणसंग्रामाचं रूप यायला लागलं। लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती है पहलवान।
अंगभर डोळे आले आहेत. शांताराम बाबाजी तुम्ही कुस्ती राहते सुंदर लढताय दोघं. हा दोघांनी पाणी केलंय. वा बराच वेळ झाला पण हटायला तयार नाही. यालाच म्हणत्या मनुष्य रूपी वाघा सिंहाची लढत बर का. दोघांनी दरकड्या फोडल्या कोणीच हटायला तयार नाही. अखंड साधना तर कुणाची कुस्ती मेहनत आहे. यासाठी पहाटे उठायला लागतं धावायला लागतं जोर बैठका सरपाट्या आणि कुस्तीचा सराव आणि तसाच खुराक तशी थंडाईन तसंच गावरान तूप तेव्हा कुठे अंगाला लागले का. शिंगवा एक्सपायर विरुद्ध शिंगवा 1500 रुपये. 1500 रुपये हो दे की. हे बघा मनमाडच्या कुस्ती केंद्रातला साईनाथ गिडगे यांच्याकडे सराव करतो आजपळे. एक राष्ट्रीय पैलवान परत एक कुस्ती करतोय. रोख रक्कम 1500 आणि शिन्नरचा त्याला प्रतिस्पर्धी. चला भगव्या लांगेत लावा रे पैलवान सोड रे. पंचाचा निर्णय अंतिम असेल. चला रात्रभर खेळत बसणार का. सुंदर खेळ सुंदर खेळ दोघांनी रक्त आठवलं. या की दोघं या. अरे तुमचं मानधन देतो आम्ही. सुंदर खेळ दोघं पण तुम्ही. चला हो सुंदर खेळ दोघं पण या सुंदर खेळ आहे. पैलवान दोघही रक्ताचं पाणी केलंय. ऐका पैलवान ओम इकडे कमिटी काय म्हणते ऐक. हॅलो जाऊ दे आता. नाही पंचाचा नाही त्यांना आम्ही स्पेशल पंच मानते नेमा देन दे नाही तर दोघांना देऊन दे. ऐका नवनाथ भाऊ पंचाचा निर्णय अंतिम असतो. सोडून घ्या सोडले पंचांनी सांगितले त्यांना पण ते ऐकत नाही. पैलवानाचा ऐकू नका. पंचाचा निर्णय अंतिम असतो. मानाची गदा कुणाच्या खांद्यावर विराजमान होणार याचा फैसला लागणार. पंच फिरते रहा. सिन्नरवाले आणि मनवाडवाले अशी कुस्ती याची दही याची डोळा असा हा भरणारी सोहळा. कुस्ती करा पैलवान कुस्ती करा. मानाची गदा कुणाच्या बलदंड खांद्यावर जाणार आणि कोण पाटील तोकडे मानाची गदा फिरवतात. देवाजी पाटील बेटकर सॉरी कोण होणार या विखरणी केसरी गदेचा मानकरी याचा फैसला विखरणी मुक्कामी 4 एप्रिल 2025. अमीर शेख आणि पवन ढोंडा कुस्ती बघा. ओम दादा आणि कुस्ती नियंत्रण ठेवतो त्या कुस्तीवर. आज तरी पैलवान कुस्ती करा. गजापूरची खिंड एका पैलवानाच्या रक्तानं लालेलाल झाली होती. ते पैलवान बाजी आणि तीच गजापूरची खिंड बाजीच्या रक्तानं पावन झाली. त्याच खिंडीला नाव दिलं पावन खिंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरनं पलायन केलं आणि गनिमाला सुंदर कुस्ती. हा गजापूरची खिंड एका पैलवानाच्या रक्तानं पावन झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला होते आणि सिद्धी जोर पन्हाळ्याला वेढा दिला होता मंडळी. आणि निवडक मावळ्यांचं महाराजांनी पन्हाळ्यातून निसटले आणि गजापूरच्या खिंडीत अडकले आणि बाजी प्रभूने शिवाजी महाराजांना शब्द दिला कुस्तीवर. वा टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या टाळ्या. काय कुस्ती झाली.
मिटले. सिन्नरवाल्यानं कब्जा घेतला. फावडी कुस्ती. चला कुस्ती करा. तेवढ्याच भाऊची कुस्ती जोडलेला. हा बरोबर. पंच निर्णय घेतील तो पहिलवानाला मान्य करावा लागेल. दोनच्या कुस्तीवर लक्ष राहू दे. खूप सुंदर कुस्ती आहे आणि दोन्ही पैलवान चांगले आहेत. नावाजलेले पैलवान आहेत दोघं बी. हार जित तर होणारच, त्यात काही विषय नाही, पण खेळ दाखवत आहे दोघं रक्त आटत आहे. सिन्नरवाल्याने कब्जा घेतला. डाव प्रतिडावाचे विचार घोळ करायला लागले मंडळी. कुस्तीकडे कोण बघतोय? शांताराम बाबा पाठीमागे तुमच्या कोण बघतोय? बुद्धिमान लक्ष राहू द्या.